नमस्कार, मी विशाखा जोशी. पूर्वाश्रमीची संगीता मधुकर खोचीकर. मधुकर खोचीकर माझे बाबा यांनी आपल्या वयाच्या 16व्या वर्षी पहिली कथा लिहिली. त्यावेळच्या साप्ताहिक स्वराज्यमध्ये ही कथा प्रसिद्ध झाली होती. आज बाबा 86 वर्षाचे आहेत आणि अजूनही त्यांचा लेखन प्रवास अखंडितपणे सुरू आहे. अजूनही दरवर्षी 4 ते 5 कथा दिवाळी अंकासाठी ते नेहमी लिहितात. बाबांनी एअरफोर्समध्ये नोकरी केली. नंतर ते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसर होते. या सगळ्या नोकरीच्या काळातले अनुभव, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांनी दिलेली काही कथाबीजं याच्यावर त्यांनी अतिशय उत्तमोत्तम कथा लिहिल्यात. आज बाबांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाची काय भेट द्यावी अशी चर्चा सुरू असताना त्यांनी लिहिलेल्या कथांचं सादरीकरण करावं, अभिवाचन करावं अशी एक कल्पना पुढे आली. बाबांचे आत्तापर्यंत 3 कथासंग्रह प्रसिद्ध झाले: मधुघट, गांधार आणि त्रिदल. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की बाबांचा 4था कथासंग्रहही लवकरच आपल्या भेटीला येतोय. मधुघट या कथासंग्रहातली एक कथा मी आपल्यापुढे सादर करते आहे. पंख छाटलेला पक्षी. लष्करी विमानतळावरील भव्य इमारतीसमोर ऐटदार वळण घेऊन एक ॲम्बेसेडर गाडी थांबली. लगबगीनं तिथल्या गणवेशधारी शिपायानं सलाम ठोकला. त्यांची बॅग घेण्यासाठी हात पुढं केला, पण त्यांनी ती त्याला दिली नाही. कडक इस्त्रीच्या भारतीय हवाई दलाच्या वेशातील 6 फूट उंचीचे स्क्वॉड्रन लीडर देशपांडे खाड खाड बुटांचा आवाज करत केव्हा आपल्या केबिनमध्ये गेले हे त्या बिचारा शिपायाला कळलंच नाही. तो त्यांच्या मागं धावतच होता आणि मग शेवटी तो ऑफिसच्या दारासमोर जाऊन उभा राहिला. घंटा वाजली. येस सर म्हणतच शिपाई अटेन्शनमध्ये साहेबांसमोर उभा राहिला. साहेबांचा मूड गेले 8 दिवस बिघडला होता. त्यामुळं आल्या आल्या त्याची नेहमीची चौकशी करायचे हे ते जणू विसरूनच गेले होते. साहेबांनी सिगरेट न पेटवताच तोंडात धरली होती. ते खिसे तपासायला लागले होते. शिपायानं पुढं होऊन आपल्या खिशातील काड्यांची पेटी काढली आणि त्यांच्या पुढे ठेवली. साहेबांचा मूड अजून काही मूळ पदावर आलेला नव्हता. सारख्या सिगरेटी फुंकत बसतात, अर्ध्या अर्ध्या तासाला चहा मागवतात. हे तो 8 दिवस अनुभवत होता. झुरक्या मागून झुरके घेत साहेब एकीकडं टक लावून पाहत बसायचे. आजही तसंच चाललं होतं त्यांचं. शिपाई अजूनही अटेन्शनमध्ये त्यांच्यासमोर उभा होता. चाय लाव. शांततेचा भंग झाला. अबाउट टर्न करून शिपाई बाहेर गेला. नेहमी हसतमुख असणारे, सर्वांशी गप्पा गोष्टी करत त्यांच्या सहकार्यात चैतन्याचे वारे भरणारे स्क्वॉड्रन लीडर देशपांडे गेल्या 8 दिवसात पार बदलून गेले होते. विमानतळावरील प्रत्येकास ते जाणवत होतं. एक उत्कृष्ट पायलट म्हणून देशपांडेंची ख्याती होती. युद्धाच्या वेळी शत्रूच्या गोटात मुसंडी मारून पेटत्या विमानासह सही सलामत भारतीय हद्दीत सुखरूप पोचल्याबद्दल त्यांचा अनेक वेळा सत्कार झाला होता, सन्मान मिळाला होता. देशपांडे एकटेच खोलीत उरले. सिगरेटच्या धुरांच्या हवेत तरंगणाऱ्या भेंडोळ्याकडे ते पाहत होते. गतकाळात जाऊन पोचले होते. मॅट्रिकला फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या धडधाकट शरीर प्रकृती लाभलेल्या देशपांड्यांना आकाश खुणावत होतं. एनडीएमधील कठीण शिक्षण, त्यानंतर वैमानिक म्हणून झालेली निवड, आपल्या कठीण परिश्रम आणि शौर्याने विमान उड्डाणात मिळवलेलं नैपुण्य, गगनाला गवसणी घालण्यातच धन्य धन्य मानणारं त्यांचं व्यक्तिमत्व फुलतच गेलं. बढत्या मिळत गेल्या. छातीवर मानचिन्हांची रांगच रांग झळकू लागलेली. घरातल्या शोकेसमध्ये मिळालेल्या पदकांची, ट्रॉफींची रेलचेल झालेली. त्यांचं मन ते आठवण्यात कुठेतरी गुंतलं होतं. सिगरेटच्या धुराच्या भेंडाळ्यात अस्पष्टपणे त्याला ते खुणावत होतं. कुत्सितपणे त्यांच्याकडे बघून जणू हसत होती.
आता कसला तू पायलट? झेप घेणाऱ्या गरुडाचं मानचिन्ह छातीवर लटकवलं म्हणजे तू काही पायलट म्हणून शोभणार नाहीस. तू तर आहेस आता ग्राउंडेड पायलट. पंख छाटलेला पक्षी, पंख छाटलेला, रक्तबंबाळ झालेला पक्षी. त्यांना खुर्चीत बसवेना. चहा पिण्याचं तसंच टाकून ते उठले, व्हरांड्यात आले. वाऱ्याच्या झुळकेनं त्यांना बरं वाटलं. विमानतळावरचा सारा परिसर त्यांना दिसत होता. रेखीव धावपट्टी लांबच लांब गेलेली, त्यांना मिळणाऱ्या छेद झाणाऱ्या पट्ट्या, मधोमध दिसणारा नियंत्रण मनोरा. विमानांची उड्डाणं चालू होती. एक विमान विमानतळाभोवती घिरट्या घालत उतरण्याच्या परवानगीची वाट पाहत होते. पुन्हा ते भूतकाळात शिरले. फिल्म तुटल्यानं अर्धवट बंद पडलेला सिनेमा पुन्हा सुरू झाला तसं झालं त्यांचं. एक दिवस नेहमीप्रमाणे सरावासाठी त्यांनी उड्डाण केलं. विमानात सहकाऱ्यांची नेहमीप्रमाणे हसत हसत चेष्टा करतच शिरले. एक जोरदार वळण घेऊन आसमान काबीज करायला ते गेले होते. कॉकपिटमधल्या यंत्रावर त्यांची नजर होती. हेडफोनमधून नियंत्रण मनोऱ्यातील सहकार्याच्या सूचना ऐकत होते. त्याच्याशीही चेष्टा करायला त्यांनी कमी केलं नाही. विमानाचा तो राजा आणि आकाश हे त्यांचं साम्राज्य. पण देशपांड्यांना काय माहीत की हे शेवटचं आणि शेवटचंच उड्डाण आहे ते. त्या दिवशी त्यांना सकाळपासून थोडंसं अस्वस्थ वाटत होतं. रात्री मेसमध्ये रमी खेळताना सहकाऱ्यांशी थोडाफार वाद झाला होता. दारूचे पेक जरा जास्तच पोटात रिचवले गेले होते. उठताना थोडा हँगओव्हर वाटला, पण गार पाण्याने आंघोळ केल्यावर ते ताजेतवाने झाले, नेहमीच्या मूडमध्ये आले आणि ठरलेली सॉर्टी पुरी करायची म्हणून विमानतळावर आले. कॉकपिटमध्ये शिरल्यावर 12 हत्तींचं बळ यावं, चैतन्य नसानसातून फिरावं तसं झालं त्यांना. कालच्या रात्रीच्या स्मृतीचा मागमूसही नव्हता. आणि अचानक त्यांच्या छातीत कळ आली. अस्वस्थ वाटायला लागलं. विमानावरचा ताबा केवळ सरावामुळेच टिकून होता. नियंत्रण मनोऱ्यातील अधिकाऱ्याला त्यांनी ही गोष्ट सांगितली. परतीची परवानगी घेतली. विमानतळावर जेव्हा विमानाची चाकं टेकली तेव्हा त्यांना हायसं वाटलं. ॲम्ब्युलन्समधून त्यांना सैनिकी इस्पितळात दाखल केलं गेलं. हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन त्यांचं वैमानिकाचं जीवन उद्ध्वस्त झालं. शत्रूच्या गोटात बॉम्ब फेकल्यानंतर मोठासा जाळ आणि धूर व्हावा, त्या ठिकाणातल्या वस्तू ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन पडाव्यात, तसं अगदी त्यांना झालं. बायकोचा हात हातात घट्ट पकडून ठेवला होता. आकाशात मनमोकळेपणाने राज्य करणाऱ्या राजाचा मुकुट खाली पडून त्याचे तुकडे तुकडे झाले होते. 50 तपासण्या, क्षकिरण तपासणी झाली. डॉक्टरांनी देशपांड्यांना परिस्थितीची कल्पना दिली. सॉरी देशपांडे सर, यू कांट फ्लाय हिअर आफ्टर. काय? मी यापुढे विमान चालवू शकणार नाही? मी ग्राउंडेड पायलट? नो नो डॉक्टर, काहीतरी करा. विमान उड्डाण हे माझं जीवन सर्वस्व आहे. नो, आय कांट बिलीव्ह इट. देशपांडे साहेब, धीर सोडू नका, निराश होऊ नका. तुमची आम्हाला देशाला गरज आहे. जमिनीवरील उड्डाणाविषयी तयारी आखणी हे पण तेवढं महत्त्वाचं आहे. तुमच्यासारखा अनुभवी वैमानिकच ही जबाबदारी पार पाडू शकेल. टेक इट इन दॅट स्पिरिट. देशपांडेंनी आवंढा गिळला. पंख छाटलेल्या गरुड पक्षासारखी माझी स्थिती झाली आहे. छाटलेल्या पंखातून भळाभळा रक्त वाहते. ते आपल्या सगळ्या अंगावर कपड्यावर सांडलंय असं त्यांना वाटलं. छे, हे काय जगणं आहे? त्यापेक्षा शत्रूशी लढता लढता मरण का नाही आलं आपल्याला? ते हॉस्पिटलमधून परत आले. बायकोनं त्यांना धीर दिला. ते कामावर रुजू झाले होते 8च दिवसापूर्वी, पण उत्साह गमावलेले. अजून किती वेळ ते या मूडमध्ये राहिले असते कुणास ठाऊक. शिपायाने त्यांना हाक मारली. कमांडिंग ऑफिसरनी त्यांना बोलवल्याचा निरोप दिला. स्वतःला सावरून युनिफॉर्म ठीकठाक करून ते कमांडिंग ऑफिसरच्या खोलीत आले.
कम इन देशपांडे. हाऊ आर यू? थँक यू सर, आय एम फाईन. उद्याच्या सकाळच्या 2 सॉर्टीज आणि रात्री नाईट फ्लाईंगसाठी 4 सॉर्टीज. नकाशा समोर धरून पेन्सिलीनी त्यांनी विमानाचा मार्ग आधी तपशील सांगितला. पुढील सर्व आखणी करण्यास देशपांड्यांना त्यांनी सांगितलं. सीओना भेटून ते आपल्या खोलीत आले. कागदावर नकाशावर त्यांनी नजर फिरवली. उद्या उड्डाण करणाऱ्या विमानांचा वैमानिकाचा तपशील त्यांनी ठरवला. खालच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ज्या प्रदेशावरून विमानं उड्डाण करणार होती तो भाग त्यांनी अनेक वेळा पालथा घातला होता. तिथल्या धोक्याच्या जागा, हवामानात होणारे अचानक बदल, तिथलं सृष्टी सौंदर्य हे सर्व त्यांना पुन्हा पुन्हा आठवत होतं. हात शिवशिवत होते. आपण व्यवस्थित असतो तर त्या भागात आपल्याला उडायला मिळालं असतं. छे, पण त्याचा आता विचार करणंही शक्य नव्हतं. कारण आपण पंख छाटलेले पक्षी आहोत. पंख छाटलेल्या पक्षाला उडता थोडंच येतं. त्यांच्या मुलाचं अरविंदचं पत्र त्यांच्या खिशात होतं. नकळत त्यांचे हात खिशात गेले. एकुलता एक मुलगा अरविंद. बायकोचा शालिनीचा विरोध पत्करून त्याला त्यांनी वायुसेनेत भरती करवलं. वैमानिक शिक्षणासाठी त्याची निवड झाली त्यावेळी त्यांना गगन ठेंगणं वाटलं. वरचेवर त्याचे फोन यायचे, पत्र यायची. आपल्या वडिलांची अशी स्थिती झाल्यावर त्याने एका पत्रात लिहिलं होतं, डॅडी, तुम्ही स्वतःला पंख छाटलेला पक्षी का समजता? तुमच्या अनुभवाच्या विशाल पंखावर बसून आम्हाला आकाशात झेप घ्यायची आहे. नवनवीन पराक्रम गाजवायचे. देशाची सेवा करायची आहे. तुम्हीच असा धीर सोडला तर आम्ही काय करायचं? देशपांड्यांना पुढं वाचवेना. त्याने अरविंदचा फोटो दुसऱ्या खिशातून काढला. त्या फोटोकडे ते पाहतच राहिले. लवकरच त्याचा कोर्स संपणार. आपल्यासारखा तो एक दिवस पायलट बनणार. त्याची प्रगती छान होती. त्यांचंच रक्त त्याच्या नसानसात सळसळत होतं. त्यांनी पुन्हा त्याचं पत्र उलगडलं. पप्पा, लवकरच माझं ट्रेनिंग संपतंय. आकाशात झेप घेणाऱ्या गरुड पक्षाचं मानचिन्ह विंग युनिफॉर्मवर लटकावून पहिला सलाम ठोकायला मी तुमच्यासमोर येऊन उभा राहणार आहे. पासिंग आउट परेडला तुम्ही जरूर या आईला घेऊन. त्यांनी पत्राची पुन्हा घडी घातली. अरविंदाची हासरी मूर्ती त्यांनी डोळ्यासमोर आणली. घरी जायची वेळ झाली होती. ते आवरावर करत असताना फोन खणखणला. हॅलो, स्क्वॉड्रन लीडर देशपांडे हिअर. बाबा, अरविंद बोलतोय. मी फर्स्ट आलोय. तुम्हा दोघांचे आशीर्वाद आहेत त्याचंच फळ. सोमवारी पासिंग आउट आहे. तुम्ही दोघंही यायचं. कॉंग्रॅच्युलेशन माय बॉय. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन टू यू अगेन. यू हॅव डन इट. आय एम प्राऊड ऑफ यू. येस, आम्ही सोमवारी येणारच. देशपांड्यांना भावना वेग आवरेना. काय करू काय नको असं झालं त्यांना. त्यांचा निरुत्साह कुठल्या कुठं पळून गेला. धावतच ते कमांडिंग ऑफिसरच्या खोलीत परवानगी न घेताच घुसले. सर, माझा मुलगा पायलट झाला. फर्स्ट आला. आय एम सो हॅपी. गुड देशपांडे, व्हेरी गुड. तुमच्या मुलानं करून दाखवलं. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन. पत्नीला फोन करून त्याने ही आनंदाची बातमी कळवली. शिपायाच्या हातात 100ची नोट ठेवत मिठाई आणण्याची ऑर्डर दिली. आपल्या ऑफिसच्या बाहेर पडता पडता त्याने आकाशात पाहिलं. स्वच्छ निळ्या आकाशात एक विमान झेपावत होतं. मुलाच्या निकालानं त्यांच्या छाटलेल्या पंखांना पुन्हा पंख फुटले. त्यांच्या मुलाच्या रूपानं ते पुन्हा आकाश झेप घेणार होते. त्याचं पहिलं उड्डाण पाहायची त्यांना घाई झाली होती.